स्वातंत्र्यानंतरही गोंधळी व भटक्या विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी झगडावे लागत आहे. गावोगाव भटकंती करून गुजराण करणाऱ्या पालांवर, वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळायला हवे. त्यातूनच या समाजाच्या अडचणी दूर होऊन पुढील पिढ्या घडतील, असं मत भटके विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव काळे यांनी व्यक्त केलं. गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघ आणि अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहमेळावा व वधूवर परिचय संमेलनात उद्धव काळे बोलत होते. गोंधळी समाजातील पहिले महापौर झाल्याबद्दल इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कवड्याची माळ, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते. स्नेहमेळाव्याला 1500 समाज बांधवांनी तर वधूवर परिचय संमेलनात 350 मुला मुलींनी सहभाग नोंदवला. म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे आयोजित या स्नेहमेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, नगरसेवक सूरज लोखंडे, दीपक नागपुरे, तहसीलदार संजय भोसले, गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती संघाचे अध्यक्ष परेश गरुड, अखिल भारतीय गोंधळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र वनारसे, सदस्य रजनी पाचंगे, मुकुंद यदमळ, हरीश पाचंगे आदी उपस्थित होते. गोंधळ व संबळ वादन सादरीकरणाने स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली. परेश गरुड यांनी प्रास्ताविकात समाजाच्या हितासाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच लवकरच समाज भवन उभारण्यात येणार असून व्यापक कार्य त्या माध्यमातून उभे राहणार असल्याचे सांगितले. संदीप खर्डेकर म्हणाले, महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ही केवळ इतिहासात मर्यादित नसून ती आजही आपल्या दैनंदिन जीवनात जिवंत आहे. आजही ग्रामीण भागात पहाट वासुदेवाच्या गजरानेच उजाडते आणि याच परंपरेतून गोंधळी तसेच भटक्या विमुक्त जाती जमातींचे आपल्या समाज जीवनातील अनन्यसाधारण स्थान स्पष्ट होते. आज गोंधळी भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघ पुणे यांचा दरवर्षाप्रमाणे स्नेह मेळावा आणि वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. गेल्या 13-14 वर्षापासून हा उपक्रम भटकीमुक्त गोंधळी जाती जमाती महासंघ हा राबवत असते पूर्ण महाराष्ट्रभरात. आणि ह्या सगळ्यांचा हेतू असा आहे की हा जो भटक्या विमुक्त मधला जो गोंधळी समाज आहे त्याचं एकत्रीकरण आणि त्या सगळ्या याच्यातून समाजाचं संघटन चांगल्या रीतीने व्हावं आणि समाजाचे वेगवेगळे प्रश्न त्याच्यावर चर्चा व्हावी आणि त्यातून गोंधळी समाजाच्या प्रश्नांवर चर्चा होऊन ते सुटावेत आणि समाज एक संघ राहावा यासाठी हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून ही संस्था करत असते. आज या संस्थेच्या उपक्रमाला मी उद्धवराव काळे भटकीमुक्त विकास परिषद आणि प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून गेल्या 2 वर्षापासून या कार्यक्रमामध्ये मी येतो आहे. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम ही संस्था करीत आहे. यातून भटक्यामुक्त गोंधळी समाजातील जे पारंपरिक जे कलाकार आहेत त्यांचं पण संघटन आणि त्यांचे हक्क त्यांचे प्रश्न हे सरकारपुढे मांडणे आणि त्यातून या समाजाच्या ज्या पारंपरिक लोककला ज्या आहेत ज्या लोप पावत आहेत त्याचं पण संवर्धन करून त्याला प्रतिष्ठा आणि सन्मान प्राप्त करून देणं हा पण या कार्यक्रमाचा